आरो फिल्टर दुरुस्त न करता 70,000 रुपयाचे खोटे बिल काढल्याने ग्रामपंचायतच्या सदस्य महिलेची तक्रार। महागाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आरो फिल्टर बसवण्यात आले होते, परंतु आरो फिल्टरची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न करता ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहमतीने 70,000 रुपयांचे बनावट बिल काढण्यात आल्याची तक्रार ग्रामपंचायतच्या महिला सदस्या सौ प्रतिमा मारुती तळणकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले। निवेदन गेल्या काही वर्षाच्या कालावधीनंतर आरो फिल्टर बंद पडल्याने नागरिकांना पाणी मिळवणे अडचणीचे ठरत असून दुसऱ्या ठिकाणाहून पिण्याचे पाणी आणावे लागत होते, परंतु आरो फिल्टर दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामसेवक व सरपंच यांनी 3 महिन्यापूर्वी अनोळखी एका व्यक्तीच्या नावावर 70,000 रुपयांचे बनावट बिल काढले असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे। आरो फिल्टरने दुरुस्त करता बनावट केलेला खर्च फक्त कागदावरच संशय वळकावल्यामुळे या कागदोपत्री पाहणी करून आलेल्या बिलाची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करंजी ग्रामपंचायत गावाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा तळणकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून नमूद करण्यात आले आहे। करंजी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाची बोगस बिले काढण्याच्यावर कारवाई झाली नाही, तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा तळणकर व गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ।